नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तोहिरे माझं मित्वा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता ही वल्लरी त्याने जो काही डेटा कव्हर तिला करायचा असतो तर त्या डेटावाल्याला मात्र तिथे बोलावून घेतलेलं असतं. रात्रीची वेळ असते आणि बाहेर ती आता त्याच्याकडून डेटा रिकवर करून घेत असते. आणि तेवढ्यात मात्र आता लगेच ती त्या मुलाला म्हणत असते की अरे लवकरात लवकर कर ना. तर तो मुलगा म्हणतो की हे बघा, तुम्हाला जर आता इतकी घाई आहे तर तुम्ही स्वतः बघा. तर वल्लरी म्हणते की जरा शहाणपणा बोलू नको, आता जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर कर. अरे पिक्चरमध्ये फिल्ममध्ये आता किती पटकन हे सर्व होत असतं आणि तुला हे सगळं काय इतकं लवकर जमत नाही. वल्लरीची आता त्या मुलाला तळतळ सुरू असते आणि ती त्याला काही करत असते. आणि तेवढ्यात ईश्वरी दरवाजा बंद करायला तेथे आलेली असते आणि दरवाजा बंद करता करता ती मात्र आता तिचं लक्ष जातं. लक्ष गेल्यानंतर आता पाहते तर काय, ही वल्लरी बाहेर काय करत असेल आणि तो मुलगा कोण असेल हे ईश्वरी बारकाईने पाहत असते. तेव्हा लगेच ईश्वरी पाहते आणि ईश्वरी पाहते तर आता म्हणते मामी इतक्या रात्रीचं गेट जवळ काय करत असतील. तेव्हा तो मुलगा सुद्धा समोरच असतो म्हणून ईश्वरी मात्र मामीकडे येत असते एक एक पाऊल टाकत. आणि त्या मुलगा मात्र तोपर्यंत हा डेटा रिकवर करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तेवढ्यात ईश्वरी मागून येते आणि मामीला जेव्हा मामी म्हणते तर मामीचे होश उडतात. मामीच्या पायाखालची जमीन सरकते. मामी पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तेव्हा आता मामी खूपच घाबरते आणि म्हणते की काय ग, किती दचकले मी आणि काय झालं, तू अजून का झोपली नाहीस ग. तेव्हा ईश्वरी विचारते की काय झालं, पण तुम्ही इथे काय करतात इतक्या रात्रीचं आणि हा मुलगा कोण आहे. तर तो मुलगा सुद्धा घाबरलेला असतो. तेव्हा आता वल्लरी म्हणते की अगं आजकाल कसं आहे की सिरियल बघण्याशिवाय मला काही झोपच येत नाही आणि माझा लॅपटॉप खराब झालेला आहे म्हणून ताबडतोब मी त्याला रिपेअर करायला बोलावलं होतं आणि तो लॅपटॉपच रिकवर करण्यासाठी आलेला आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो एक दिवस मात्र मोबाईलवर सिरियल बघायची, नाहीतर आकाश भाऊजींचा मोबाईल घ्यायचा होता किंवा लॅपटॉप घ्यायचा होता. त्यावरती आता म्हणते की वल्लरी नाही ग, उद्या सकाळी सकाळी उठल्या माझं एक खूप महत्वाचं काम लॅपटॉपवर आहे आणि म्हणून सगळं मी आता हे असं लगेच रिकवर करायला घेतलं, कारण मला सकाळी खूप महत्वाचं काम आहे म्हणून आताच मी त्याला बोलावून घेतलं. त्यावरती ईश्वरी म्हणते की अहो मग हे सगळं घरामध्ये बसून करायचं, बाहेर थांबण्याची काय गरज आहे. आणि त्या मुलाला म्हणते की झालं ना रे, काम झालेलं आहे ना, एक काम कर तू आता जा, मी तुझे पैसे आहे तर ते नंतर पाठवून देते. आणि तो लॅपटॉप लगेच बंद करून मुलाला जायला खुणावते. तेव्हा तो मुलगा म्हणतो की हो हो जातो आणि लगेच वल्लरी त्याला म्हणते की हो लवकरात लवकर पटपट जा. आणि शेवटी तो मुलगा तेथून निघून जातो. तर वल्लरी लगेच ईश्वरीला विचारते की काय ग, काय झालं, काही काम होतं का. तर ईश्वरी नाही म्हणते. वल्लरी तिला विचारते की काय तुला अजूनपर्यंत झोप नाही आली का. तेव्हा आता वल्लरी मुद्दाम जांभळे देते आणि म्हणते की अगं मला तर खूप झोप येत आहे, मी जाते आता झोपते जरा, कारण मला खूपच झोप येत आहे. आणि गुड नाईट करते आणि गुड नाईट करून लगेच आतमध्ये निघून जाते. तेव्हा लगेच आता ईश्वरी पुढे येत असते. ईश्वरी विचारच करत असते आणि तेवढ्यात मात्र ईश्वरीला जो काही वल्लरीने एक कागद आहे तो चुरगाळून खाली फेकलेला असतो. तो कागद समोर दिसतो. ईश्वरीला संशय झालेला असतो वल्लरीच्या मामीबद्दल. तेव्हा ईश्वरी तो कागद उचलते आणि उचलल्यानंतर आता जेव्हा ती त्या कागदावर वाचते तर असं लिहिलेलं असतं की RR राजशिर्के आणि राजशिर्के होम. तेव्हा ईश्वरी मनामध्ये म्हणते की राजशिर्के आणि मामी नक्की तुमचं काय सुरू आहे, नक्की काय चाललं. दिवसेंदिवस मात्र तुमच्यावर जो काही माझा संशय आहे ना तो आणखीनच वाढत चाललेला आहे. नक्की तुम्ही माझ्यापासून काय लपवतात. त्यानंतर आता आतमध्ये ईश्वरी सकाळ होते. ईश्वरी तयार वगैरे होते आणि अर्णव सुद्धा आता फोनवर काहीतरी बोलत असतो. ईश्वरी अर्णवसाठी कॉफी वगैरे घेऊन येते आणि नम्रता ही अंजली यांना कॉफी वगैरे देत असते. तर ईश्वरी अर्णवला म्हणते की ही तुमची ब्लॅक कॉफी आणि पटकन लवकरात लवकर नाश्ता वगैरे तयार करून घ्या, म्हणजे तुमचा नाश्ता वगैरे तयार आहे. किंवा आता अर्णव म्हणतो की नाही मिस इंदोर, अगं मला जावं लागेल, घाई आहे खूप. तर ईश्वरी म्हणते की अहो असं काय करतात अर्णव सर, अहो नाश्ता करून घ्या. तेव्हा लगेच अर्णव म्हणतो की नाही मिस इंदोर, अगं मला जावं लागेल, खूपच उशीर होतो. आणि तेवढ्यात आकाश तिथे तयार होऊन येतो. आकाश म्हणतो की अरे फॅक्टरीमध्ये आपलं जे काही मटेरियल आहे तर ते 10 वाजताच येऊन पोहोचणार आहे आणि सगळं अजून आपल्याकडे खूप वेळ आहे, त्यामुळे तू नाश्ता करून घे. त्यावरती अर्णव म्हणतो की नाही रे आकाश, मला एकतर अगोदर खूप काम आहेत, त्यामुळे ते काम मला पूर्ण करून घ्यावे लागतील आणि हवं तर नंतर तू जॉईन हो आणि सगळ्यांना तू घेऊन ये. तेव्हा लगेच अर्णव जायला निघतो. ईश्वरी त्याचा कोट वगैरे हातामध्ये देते आणि अर्णव निघून गेल्यानंतर आकाश म्हणतो की मी सुद्धा दादाबरोबर पुढे जातो. तेव्हा नम्रता म्हणते की नाही आकाश, तुम्ही थांबा, ब्रेकफास्ट केल्याशिवाय कुठेही जायचं नाही आणि चला लवकरात लवकर नाश्ता करून घ्या. तेव्हा आता ईश्वरी डायनिंग टेबलवर ठेवलेली जी चाफ्याची फुलं आहे तर ती घेते आणि नम्रताला म्हणते की ताई मी मात्र आता हा नाश्ता आहे तर तो अर्णव सरांसाठी आणि माझ्यासाठी मी मात्र
नाश्ता पॅक करते तोपर्यंत ही चाफ्याची फुलं आहेत ना, तर ते मी आता कंपनीतील बायकांना घेतलेली आहे फॅक्टरीमधील. हे फुलं तू प्लीज बॅगमध्ये ठेवतेस का, असं अगदी प्रेमानेच विचारते. नम्रता विचारते की अगं पण चाफ्याची फुलं कशाला. त्यावरती ईश्वरी हसते आणि म्हणते की अगं हे बघ, आता कंपनीमधील ज्या काही बायका आहेत तर सगळ्या बायकांनी मात्र आता सरांचं ऐकलं. म्हणजे त्यांनी आपापले जे प्रॉब्लेम्स वगैरे आहेत ते बाजूला ठेवले आहेत. सगळ्या बायका एक्स्ट्रा काम करायला तयार झालेल्या आहेत. ग म्हटलं की मग त्यांना बरं वाटावं, त्या खुश व्हावेत, मग आपण सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. किंवा नम्रता म्हणते की अगं मग त्या बायकांसाठी इतकं करण्याची काय गरज आहे, त्यांना त्यांच्या कामाचे पैसे मिळणार आहेत ना, मग कशाला हे सर्व करायचं. त्यामुळे तू त्यांचे इतके लाड करू नकोस. आता ईश्वरी म्हणते की अगं ताई, हे बघ लाड तर आपल्याच माणसाचे करतात आणि मी तुला खरं सांगू का, अगं त्या आपल्या वर्कर नाही, सरांच्या शब्दाखातीर मात्र त्या हे सर्व काम करण्यासाठी तयार झालेल्या आहेत. कधी कधी प्रश्न हा पैशांचा नसतो, माणसं नेहमी जोडून ठेवायला हवीत, हे लक्षात ठेव. मात्र आकाश आणि हे अंजली हे दोघंही मात्र हे सर्व ऐकत असतात. तर ते ईश्वरीचं हे बोलणं ऐकून खूपच खुश होतात. तर आकाश म्हणतो की खरंच ईश्वरी खूपच छान म्हणजे तुझा विचार आहे. तर आता आकाश मात्र ह्या ईश्वरीचं कौतुक करत आहे. ते बघून नम्रताचा फारच जळफळाट होतो. किंवा ईश्वरी पुढे म्हणते की ह्या सगळ्या बायकामुळे आपली वेळेत ऑर्डर आहे ना ती पूर्ण होणार आहे. तर ताई तुला आठवतं का, आपल्या क्लाउड किचनची एक मोठी ऑर्डर होती तर ती खराब झाली होती. तेव्हा मात्र आकाश भाऊजी त्यांच्या किचन मधीलच त्या काही बायका घेऊन आले होते आपल्या मदतीला, आणि त्या काही पैशांसाठी आल्या नव्हत्या ना, माणुसकीच्या नात्यानेच त्या तिथे आल्या होत्या, इन्सानियतच्या. लगेच आकाश म्हणतो की एकदम करेक्ट. तर आता ईश्वरी म्हणते की जे आपण दुसऱ्याला देतो ना तर तेच आपल्याला परत मिळतं. आता नम्रता म्हणते की सकाळी सकाळी ईश्वरी देवींचं प्रवचन ऐकून खूप छान वाटलं, खूपच छान वाटलं. त्यावरती अंजली खुश होऊन म्हणते की अगं ईश्वरी, तुला ह्युमन मेंटॅलिटी आहे ती एकदम व्यवस्थित कळते. कुणाचं मन कसं जिंकायचं हे तुला चांगलंच माहिती आहे. खरंच तुझे विचार आहेत ना की खरंच उत्तम आहेत, एकदम उत्तम असे थॉट. ईश्वरी थँक्यू ताई, असं खुश होत म्हणते. त्यावरती मात्र आता लगेच ही ईश्वरी म्हणते की तुम्ही नाश्ता वगैरे करून घ्या, मी आमच्यासाठी नाश्ता पॅक करते. किंवा ईश्वरी ती फुलं आहे तर ते नम्रताच्या हातात देते आणि म्हणते की ताई हे जरा ठेवतेस का. तर नम्रता म्हणते की हो ठेवते. नम्रताला तर मनातून खूपच राग आलेला असतो. त्याला मात्र तिचा जळफळाट होत असतो आणि ते फुलं ती हातामध्ये अगदी दाबून वगैरे धरते. त्यानंतर इकडे आता ईश्वरी किचनमध्ये आलेली आहे आणि अविनाश मामा आरशामध्ये बघत असतो आणि घाईने तयार होत असतो. एकतर दाढी करायला वेळ नाही आणि लवकरात लवकर कामाला लागावं लागेल म्हणून तो जायला निघतो. आणि तेवढ्यात तेथे वल्लरी येते. वल्लरी म्हणते की काय हो, आणि वल्लरी अविनाश मामाला आडवी होते आणि ही वल्लरी विचारते की अविनाश पाटील काय झालं, कुठे निघालात. अविनाश मामा हसतो आणि म्हणतो की वल्लरी पाटील नाश्ता करायला निघालो, आपण येतात का. तर वल्लरी म्हणते की नाही. आणि काय हो, कालपासून तर तुम्हाला बघते की खूपच उत्साहाने तुम्ही काम करत आहात, चांगलंच बघते. अविनाश मामा म्हणतो की मग काम करायला नको का. त्यावरती आता वल्लरी म्हणते की हो करायला तर हवे, परंतु मला एक गोष्ट सांगा, तुम्ही तुमच्या भाच्याजवळ हे सर्व कधी बोलणार आहोत. अविनाश मामा विचारत होतो की काय बोलायचं आहे. तर वल्लरी डोक्याला हात लावते. अहो काय बोलायचं म्हणजे काय बोलायचं, हे घर गहाण ठेवण्याबद्दलच बोलायचं आहे ना. अविनाश मामा म्हणतो की अजूनपर्यंत तुझ्या डोक्यात तोच विचार सुरू आहे का. अगं काल तर आपलं बोलणं त्याच्यावर झालेलं आहे. त्यावरती आता वल्लरी म्हणते की झालं काय, हे घर गहाण ठेवण्याचा जो निर्णय आहे तर तो मला अजिबात आवडलेला नाही. अविनाश मामा म्हणतो की कालच आपला सगळ्यांचा निर्णय झालेला आहे की अर्णवला साथ द्यायची म्हणून. तर वल्लरी म्हणते की कसली डोंबल्याची साथ द्यायची. आता मी किती वेळेस सांगितलेलं आहे हे घर गहाण ठेवायचं नाही म्हणून, आणि जेव्हा तुमच्या डोक्यावरचं छप्पर नाहीचं होईल ना तेव्हा तुम्हाला कळेल. आणि आजपर्यंत मात्र तुम्ही आमच्यासाठी काही केलेलं नाहीच, त्यामुळे आता तरी अर्णवच्या जवळ जाऊन बोला. तेव्हा अविनाश मामाला खूपच राग येतो. अविनाश मामा तिच्यावर ओरडतो की बाद झालं आणि बास कर आता, यापुढे नक्की तुला काय बोलायचं आहे ते मला चांगलंच माहिती आहे. आणि हे पण मला 100% माहिती आहे, 100% खात्रीच आहे की अर्णवला जर आता ह्या जे काही निर्णय त्याने घेतलेला आहे त्याचा जर फायदा झाला तर मात्र तू आता कोट्यवधी जर फायदा झाला तर अर्णव समोर बसणारी तूच असेल, त्याचा वाटा म्हणजे तुझा वाटा मागायला तयार असशील. वल्लरीला राग येतो. वल्लरी म्हणते की गप्प राहा, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात काय येत नाही, कारण ह्या घराबद्दल काही वाटेनासं झालेलं आहे का तुम्हाला. तेव्हा अविनाश मामा रागानेच हात जोडतात आणि म्हणतात की ए बाई, सकाळी सकाळी वाद घालण्यात तुझ्याबरोबर कोणताही मला इंटरेस्ट नाही. मी नाश्ता करायला चाललो आणि तुला जर यायचं असेल तर ये, नाहीतर तू इथेच अगदी विचार करतच उभी राहा. करत
तेव्हा आता अविनाश मामा बाहेर निघून गेल्यानंतर वल्लरी म्हणते की मी हो करेल किंवा काही करेल, तुम्हाला काय करायचं, आणि माझा नवरा कसला मूर्ख आहे म्हणून वल्लरीला खूपच राग येत असतो. परंतु डोक्यामध्ये काही ना काही प्लॅन शिजत असतात. त्यानंतर आता ईश्वरी कंपनीमध्ये आलेली आहे आणि आता ज्या काही वर्कर बायका आहेत तर त्या तेथे येत असतात. आणि आता ईश्वरी प्रत्येक बायकांना म्हणते की ताई या आणि आज मात्र चाफ्याचं हे फूल घेऊन मस्त कामाला सुरुवात करा. तर बायका खूपच खुश होतात. प्रत्येक बायकांना एक एक चाफ्याचं फूल देत असते आणि बायका खुश होत ते फूल स्वीकारून कामाला लागलेले असतात. ईश्वरीला सुद्धा खूप छान वाटत असतं. ईश्वरी सुद्धा खूप खुश आहे. त्यानंतर आता जो काही मेन मॅनेजर आहे तर तो आता तेथे आलेला असतो. अर्णवला म्हणतो की आता 3 दिवस काम पूर्ण होणार नाही, या हिशोबानेच मी आता इथे बॅग वगैरे घेऊन आलो. तेव्हा लगेच अर्णव म्हणतो की ठीक आहे, आता अगोदर तुम्ही तुमची बॅग ठेवा, मग आपण जे काही आपल्याला म्हणजे तयारी वगैरे आहे ना ती करायची, सगळं काही आपण ठरवूयात. तेव्हा तो मॅनेजर म्हणतो की ओके ठीक आहे. तेव्हा अर्णवला फोन येतो आणि अर्णव ऑल ओके असं बोलून पुढे बोलायला येतो. त्यानंतर ईश्वरीने आता अगोदर तेथे गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली असते, तेथे दिवा वगैरे लावलेला असतो. सगळेजण आता तेथे एकत्र आलेले आहेत आणि एकत्र येऊन आता ईश्वरी सगळ्यांच्या समोर गणपती बाप्पाला आरतीचे ताट वगैरे ओवाळते. सगळं काही अगोदर श्री गणेशाय कमोर करून कामाला आता ही सुरुवात होणार असते. ईश्वरी देवाची पूजा करत असते. सगळेजण ईश्वरीकडे पाहत आहेत. ईश्वरीची आरती वगैरे झाल्यानंतर आता ईश्वरी सगळ्याकडे पाहते आणि म्हणते की सात्विक फॅशन करणार, तर सगळेजण ईश्वरीच्या मागे करून दाखवणार असं म्हणतात. सगळ्यांचा उत्साह आणि जोमाने तयारी बघून सगळेजण इतके खुश होतात. म्हणजे अर्णव ईश्वरी सुद्धा, अंजली आणि आकाश सुद्धा खूप खुश आहे. आणि अर्णव ईश्वरीला आपल्या जवळ घेतो, आपल्या तिच्या खांद्यावर हात वगैरे ठेवून. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघून हसतात. त्यांना खूप आनंद वाटत असतो आणि सगळेजण पुन्हा जोमाने कामाला लागतात. अंजली सुद्धा आता कामाला लागलेली असते. अर्णवचं फोनवर बोलणं सुरू असतं आणि काही मात्र आता तो कामाकडे सुद्धा लक्ष देत असतो. अर्णव आणि आकाश या दोघांची सुद्धा सगळी तयारी सुरू असते. सगळेजण जोमाने कामाला लागलेले असते. आकाश आणि अर्णव एकमेकांना आता कामाबद्दल कसं समजवायचं सगळी तयारी करत असतात. आणि सगळ्या वर्करला सुद्धा मात्र आता सगळे काही काम कसं हँडल करण्यासाठी आता प्रोत्साहित करायचं, या सगळ्याची जबाबदारी आकाश आणि अर्णव पार पाडत आहेत. दोघे एकमेकांशी डिस्कस करत असताना अर्णवला फोन येतो. अर्णव फोन उचलतो आणि शिर्केंचाच फोन असतो. शिर्के सुद्धा कामाला लागलेले आहेत. अर्णवला म्हणतात की ओके मी सगळं काही व्यवस्थित करतो. आणि फोन ठेवून शिर्के आता अंजली जवळ येतात. अंजली मॅमकडून आता सगळं काही कामाचे हँडलिंग वगैरे ते करत असतात. सगळ्यांची तयारी आता जोमाने सुरू आहे, कारण ही ऑर्डर 3च दिवसाच्या आतमध्ये पूर्ण करायची आहे. इतकी मोठी ऑर्डर आणि त्याचा कंपनीला कोट्यावधीचा फायदा होणार आहे. आणि त्यासाठी मात्र अर्णवने आपलं राहतं घर सुद्धा गहाण ठेवलेलं आहे. म्हणून सगळेजण आता इतके जोमाने कामाला लागलेले आहेत. शिर्के सुद्धा खूप मदत करत आहे. आणि अर्णव, ईश्वरी, अंजली, आकाश यांचं जातीने लक्ष स्वतः घालत मात्र ते ह्या कामामध्ये अगदी म्हणजे सगळं काही व्यवस्थित करत असतात. ऑर्डर केव्हा वेळेतल्या वेळेत पूर्ण होईल याची त्यांना काळजी लागलेली असते. आणि आता शेवटी ते अगदी जोमाने काम करत आहेत. सगळ्यांना आता व्यवस्थित हसून खेळून आता ईश्वरीने जी छान गुलाबाची म्हणजे चाफ्याची फुलं दिलेली आहेत त्याने सगळे आता ह्या वर्कर बायका आहे तर त्या खुश होतात आणि अगदी खुश होतच कामाला लागतात. सगळी तयारी जोमाने सुरू झालेली आहेत. सगळ्यांना फार आनंद होत असतो. तेव्हा मात्र आता सगळेजण जोमाने कामाला लागलेले आहे. आकाश त्याच्या परीने, अंजली सुद्धा आणि ईश्वरी हे सगळेजण. आणि तेवढ्यात मात्र आता जे काही बाई आहे तर त्या वर्कर बाई मात्र आपल्या मुलीशी फोनवर बोलत असतात की अगं हे बघ मला नाही यायला जमणार बाळा, तू स्वतःचा अभ्यास कर ना आजच्या दिवस प्लीज, अगं प्लीज. तेव्हा लगेच आता त्या बाई अगदी सॉरी म्हणून फोन ठेवतात. ईश्वरी त्यांच्या जवळ येते आणि म्हणते की ताई काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का. त्यावरती आता त्या ताई म्हणतात की अहो हो मुलीची उद्या परीक्षा आहे आणि अभ्यास घेण्यासाठी मात्र कोणी नाही. आता ईश्वरी म्हणते की काही हरकत नाही, मी मात्र आमचे शिर्के आहेत ना तर त्यांना कुणाला तरी मी तुमच्या घरी पाठवते अभ्यास घेण्यासाठी. तेव्हा त्या ताई खूपच खुश होतात. ईश्वरी लगेच शिर्केंना आवाज देते. शिर्के धावतच ईश्वरी जवळ येतात आणि हो मॅम काय झालं असं विचारतात. आणि हे बघा ह्या ताईंचा ऍड्रेस घ्या आणि त्यांच्या घरी आता त्यांच्या मुलीचा अभ्यास घेण्यासाठी कुणाला तरी पाठवा असं म्हणतात. तर शिर्के म्हणतात की ठीक आहे मॅम. शिर्के म्हणतात की ठीक आहे आणि ताई मला तुमचा नंबर सांगा. तेव्हा ताई त्यांचा पत्ता आणि नंबर सांगतात. तेव्हा ईश्वरी सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असते आणि अगदी जोमाने कामाला लागलेले आहे. प्रत्येक बायका मात्र अगदी छान काम पार पाडत आहे. तेव्हा आता जास्त म्हणजे रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत पण तरी सुद्धा सगळेजण जोमाने कामाला लागलेले आहेत. सगळेजण इतके म्हणजे मेहनत घेऊन काम करत आहे आणि लवकरात लवकर आता ही ऑर्डर पूर्ण कशी करायची याचा विचार करत आहे. तेव्हा सगळ्यांना एक प्रकारचा खूप आनंद झालेला असतो. पण आता म्हणजे आता ही ऑर्डर वेळेत पूर्ण करून देण्यासाठी अर्णव
अर्णव आता सगळ्यांची म्हणजे मदत सुद्धा करत आहे आणि सगळेजण आता इतके आनंदाने हे सर्व करत आहे. आकाश आणि अर्णव हे हिशोबाचं काम बघत असतात आणि तेव्हा आता सगळेजण जेवायला सुट्टी होते. तर लगेच सुट्टी झाल्यानंतर ते ईश्वरी आणि अर्णव या दोघांना विचारतात की काय झालं. ईश्वरी मॅम आणि अर्णव सर, तुम्हाला जेवायला नाही यायचं का. त्यावरती अर्णव म्हणतो की नाही, तुम्ही लवकरात लवकर जेवण करून या, आम्हाला भूक नाही. त्या वेळेत मात्र आम्ही थोडंसं काम कंप्लीट करतो. तेव्हा त्या ज्या ताई आहे तर त्या एकमेकांकडे पाहतात की सर तर एकेका मिनिटाचा विचार करतात. तेव्हा ती दुसरी ताई म्हणते की हो ना, आता म्हणजे ते एकेका मिनिटाचा विचार करत आहे आणि आपण म्हणजे जेवत बसायचं आणि त्यांनी उपाशी राहून काम करायचं हे आपल्याला नाही वाटत, हे बरोबर नाही वाटत. तर ती ताई म्हणतात की ठीक आहे, मग त्यापेक्षा आपण काम करत करतच अगदी जेवण करूयात असं म्हणते. तेव्हा लगेच आता त्या ताई म्हणतात की ठीक आहे, मी आता सरांनाच विचारते. तेव्हा लगेच ती ताई म्हणते की अर्णव सर, तुम्ही एक म्हणजे टेन्शन घेऊ नका, आम्ही एक काम करतो, म्हणजे आम्ही सुद्धा जेवणाची सुट्टी वगैरे नाही घेत, जेवण करता करता हे काम आम्ही करतो, काम करता करताच आम्ही जेवण करणार आहोत. त्यावरती आता लगेच एकमेकांना ते विचारतात तर सगळेजणी हो म्हणतात. तर अर्णव म्हणतो की नका, प्लीज असं करू नका, शांतपणे जेवण करून घ्या आणि नंतर कामाला सुरुवात करा. तेवढ्यात दुसऱ्या ताई म्हणतात की तुम्ही जेवणार नाहीत आणि आम्हाला जेवायला सांगतात, आम्हाला हे बरोबर नाही वाटत. आता ईश्वरी म्हणते की अहो ताई, असं कसं होईल, न जेवण कसं चालेल बरं, आपल्याला एवढं सगळं काम करायचं आहे, मग ताकद नको का. तेव्हा आम्ही आलोच असं ईश्वरी त्यांना समजावून सांगते. त्यावरती त्या बायका म्हणतात हो हो चला, तुम्ही सुद्धा जेवायला चला. तेव्हा आता अर्णव म्हणतो की ठीक आहे, ओके फाईन, आणि एक काम करा, आपण 10 मिनिटाचा ब्रेक घेऊयात सगळेजण. तेव्हा आता लगेच सगळ्यांनी जेवणाचा ब्रेक घेतलेला असतो. आकाश शिंदेना आवाज देतो की चला जेवायला चलो, आणि सगळेजण जेवायला येतात. आता जेवणाची सुट्टी झाल्यानंतर पुन्हा आता सगळेजण एकत्र कामाला झुकतात आणि जितका काही माल तयार झालेला आहे तर अंजली आणि आता आकाश लगेच टॅली मारत असतात. आता आकाश म्हणतो की खरंच 3000 आहेत ना. अंजली म्हणते की हो, मी 2दा मोजलेले आहेत. आणि तेवढ्यात तेथे अर्णव येतो आणि आकाश मात्र अर्णवला किती टोटली बॉक्सेस झालेले आहेत त्या सगळ्यांची यादी वगैरे देतो, हिशोब सांगतो, आणि काही बॉक्सेस म्हणजे बरेचसे अजून आपल्याला बाकी आहेत करण्याचे. तेव्हा अर्णव म्हणतो की अरे आकाश, तुला कळतं का आपण टार्गेटच्या मागे आहोत. अंजली म्हणते की हो कळतं मला, कारण आपण टार्गेटच्या मागे आहोत, तरी सुद्धा आपलं टार्गेट पूर्ण होणार आहे. सगळेजण व्यवस्थित काम करत आहेत. एकतर आता कुणालाच काही बोलायला नको, सगळेजण दमलेले आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, पण ताई सगळ्यांना आता व्यवस्थित आणखीनच म्हणजे जोमाने काम करायला हवं, कारण अजून खूप टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं आहे. तेवढ्यात अर्णवच्या मोबाईलवर कॉल येतो आणि तो बोलतच बाहेर जातो. त्यानंतर आता तो दिवस उजाडून दुसरा दिवस उजाडतो. अंजली आणि आता आकाश पुन्हा तयार होऊन आता हिशोबाचं काम बघत असतात, किती रेडी झालेले आहेत किती काय. आणि तेवढ्यात त्यांच्याजवळ अर्णव येतो. 960 बॉक्सेस आहेत तर ते बाकी आहेत असं आकाश हिशोब करून सांगतो. तेव्हा अर्णव म्हणतो की अरे काय, इतके बॉक्सेस बाकी आहेत आणि आता ही ऑर्डर आहे तर ती वेळेत द्यावीच लागेल, आजच्या आज ही ऑर्डर आपल्याला पूर्ण करायची आहे. अंजली म्हणते की हो, पण अरे चिंटू, रात्रभर काम करून सगळेजण दमलेले आहेत. तेव्हा आता अर्णव म्हणतो की ताई हे बघ, तरी सुद्धा मला आजच्या दिवस हे काम आपल्याला सगळ्यांना मिळून करावंच लागेल. मी सगळ्यांशी बोलून बघतो, पण तुम्ही सुद्धा प्लीज सगळ्यांशी बोलून घ्या, प्लीज लवकरात लवकर, आज हे पूर्ण झालंच पाहिजे. आता अंजली म्हणते की ठीक आहे, मी जरा डी सेक्शन मध्ये जाऊन येते. प्रत्येक रंगाच्या कपड्यांचे आता जे काही हे बॉक्सेस आहे तर ते मात्र आता हे पूर्ण करून म्हणजे ते त्यांची यादी सुरू करत असतात. आता आकाश अंजलीला सांगत असतो की 500. तर आकाश आता अर्णवला सांगत आहे की फक्त 50 पीस आहे ते बाकी आहेत, सगळं काही आता पॅकिंगवर आलेलं आहे. तेवढ्यात तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरी म्हणते की सर हे बघा, काम तर खूप फास्ट चालू आहे आणि जर ह्या स्पीडने काम सुरू राहिलं तर मला असं वाटतं की ऑर्डर नक्कीच वेळेत पूर्ण होऊ शकते. आणि तेवढ्यात तेथे लाईट जाते. लाईट गेल्यानंतर आता लगेच ईश्वरी म्हणते की अरे भगवान, लाईट कधी येणार आहे. अर्णव म्हणतो की लाईट गेलीच कशी. आता अर्णव म्हणतो की मी एक काम करतो, आता जेथे मेन फ्यूज बघून येतो. तर ईश्वरी म्हणते की ठीक आहे, मी सुद्धा तुमच्या सोबत येते. आता आकाश फोन करत असतो परंतु त्याचा फोन काही लागत नसतो. तो म्हणतो की मी चेक करून येतो. तर अंजली म्हणते की हो हो जा. अंजली सगळ्या वर्करना म्हणते की हे बघा, शांत व्हा, सगळेजण शांत व्हा. मला माहिती आहे की लाईट गेलेली आहे, परंतु सर बघायला गेलेले आहेत की लाईट का गेली आणि थोडा वेळ शांत बघा, सर येतीलच. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी तेथे मेन त्या खोलीमध्ये येतात जेथे मेन फ्यूज आहे. तर ईश्वरी म्हणते की मला बघून द्या. अर्णव म्हणतो की शांत ईश्वरी, जरा शांत प्लीज. इंदोर तू काही करू नको. आणि तो बोर्ड कुठे आहे आता
चेक करत असतात आणि आता तो बोर्ड चेक करत असताना ईश्वरीच्या हाताला धरतो. जरा बाजूला हो आणि माझ्या मागे मागे गे असं म्हणत असतो. आणि तेव्हा आता तो ईश्वरीच्या हातामध्ये मोबाईल देतो आणि टॉर्च पकडून तो मात्र आता मेन जो बोर्ड आहे तो चेक करत असतो. तेवढ्यात ईश्वरी म्हणते की सर. तर अर्णव खूप घाबरतो. ईश्वरीला हसायला येतं. ईश्वरी म्हणते की सर का घाबरता, लगेच काही तुम्हाला शॉक वगैरे नाही बसणार आणि तुम्हाला हे सर्व जमतं का. तर अर्णव म्हणतो की काय सिंदूर. अर्णव पुन्हा चेक करत असतो. तर ईश्वरी पुन्हा सर असं म्हणते आणि काय झालं तुम्हाला जमतं का असं विचारते. त्यावरती आता लगेच अर्णव म्हणतो आणि ईश्वरी परत विचारत असते की सर तुम्हाला ह्या इलेक्ट्रिक आता ह्या स्विच मधलं कळतं, फ्यूज वगैरे सगळं काही कळतं. तेव्हा अर्णव म्हणतो की अगं मी सिंदूर, अगं मला काम करून दे. अगं त्यामध्ये इतकं काय आहे, असं रॉकेट सायन्स वगैरे नाही, तू काम करून दे बरं. आणि हे बघ नंबरिंगवरून सगळं काही कळतं, त्यामुळे आता हा बोर्ड मला असला आहे हे कळालं, सगळं खूप इझी आहे. तर ईश्वरी अर्णवची सारखी सारखी गंमत करत असते आणि आता ईश्वरी परत म्हणते की इझी आहे तर मग इतका वेळ का लागत असेल. अर्णव पुन्हा रागाने तिच्याकडे वळून बघतो. जरा शांत विचार कर आणि शांत बस. आणि ईश्वरी मात्र आता त्याच्या तोंडावर तो मोबाईल टॉर्च धरून असते. अर्णव म्हणतो की अगं ईश्वरी काय नखरे लावलेले आहेत, तू माझ्या तोंडावर कशाला धरते, इकडे बोर्डवर तू हे कर ना, इकडे दाखव म्हणजे मला व्यवस्थित दिसेल. तर ईश्वरी म्हणते की हो दाखवते बघा नीट चेक करा. आणि ईश्वरी मात्र आता बारकाईने पाहत असते आणि अर्णव त्याचं काम सुरू करत असतो. परंतु अजूनपर्यंत लाईट काही आलेली नसते. सगळेजण विचारात पडत असले की आता लाईट कधी येईल आणि आता ही वेळेत ऑर्डर पूर्ण होईल का. अंजली सगळ्यांना आता म्हणत असते की लाईट येईलच, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. म्हणून मात्र आता सगळं काही दाखवलेलं असतं आणि ईश्वरी आणि अर्णव इकडे त्या रूममध्ये आहेत. ईश्वरी सारखी बारकाईने पाहत असते तर अर्णव त्याचं काम करत असतो, परंतु ईश्वरी सारखी डिस्टर्ब करत असते. तर मित्रांनो आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ईश्वरी मात्र अर्णवला अजूनपर्यंत काही जमलेलं नसतं. ईश्वरी म्हणते की गणपती बाप्पा मोरया फक्त एका बोर्डवरती हात मारते आणि तेवढ्यात लाईट येते. तर अंजली इकडे फोनवर बोलतच असते. आता तेवढ्यात लाईट आलेली असते आणि आता ईश्वरी जोरात किंचाळून ओरडते आणि आता त्या बॉक्सवरती खाली पडणार तोच लगेच आता अर्णव तिला धरतो. अर्णव धरून आता तो सुद्धा तिच्या अंगावर येतो आणि दोघेही एकमेकांच्या अंगावर पडून एकमेकांकडे पाहत असतात. आता लाईट आली म्हणून सगळेजण पुन्हा जोमाने कामाला लागलेले असतात. अर्णव ईश्वरकडे रोमांटिक होत बघतो आणि परत ते उठून घाईने आता हे जे काही शेवटचे बॉक्स आहेत तर ते बॉक्स ऑर्डर पूर्ण झालेले आहेत आणि सगळेजण आता ही ऑर्डर पूर्ण केली म्हणून खूप खुश होतात आणि ते बॉक्स आता शेवटचे आहे तर ते मोजत असतात. सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि शेवटी आता त्यांची ऑर्डर फायनली पूर्ण झालेली असते. म्हणून आता ईश्वरी म्हणते की चला फायनली आपली ऑर्डर पूर्ण झालेली आहे. म्हणून सगळेजण आता टाळ्या वाजवतात आणि गणपती बाप्पा मोरया करून आता जी ऑर्डर द्यायची असते तर त्या टेम्पो समोर आता सगळेजण एकत्र येतात आणि नारळ वगैरे फोडतात आणि ईश्वरी चाकाखाली लिंबू ठेवते आणि शेवटी आता ही ऑर्डर पूर्ण करून ते लिंबू फुटलं जातं आणि तो नारळ सुद्धा फुटला जातो. आता गणपती बाप्पा मोरया म्हणून सगळेजण आता अगदी खुश होऊन टाळ्या वाजवतात आणि शेवटी आकाशने नारळ फोडून तो टेम्पोची ऑर्डर पूर्ण करून दिलेली आहे. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या हातामध्ये हात देतात. तर ईश्वरी म्हणते की जहा हम साथ हो. तेव्हा अर्णव म्हणतो की हो. आता जे काही सात्विक फॅशनचं नाव आहे साता समुद्र पार इंटरनॅशनल इकडे सगळीकडे गाजणार आहे. तर ईश्वरी म्हणते की हम दोनों साथ है तर वहा सब काही शक्य आहे. म्हणून दोघेही खुश होतात आणि एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन आता खूपच एकमेकांकडे रोमांटिक होऊन पाहत असतात. दोघांनाही आता अगदी व्यवस्थित ऑर्डर पूर्ण केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो आणि सगळे वर्कर आकाश अंजली हे सगळेजण आता मस्त खुश होत टाळ्या वाजवत असतात, डान्स करत असतात. ईश्वरी आणि अर्णव खूपच खुश आहे. तेव्हा आता ईश्वरीने अर्णवच्या हातामध्ये हात देऊन इतकं छान त्याला प्रोत्साहित केलेलं असतं. तर मित्रांनो पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.